आपण शेतामध्ये जातो बघा, आपल्याला रोज काय असते 200 रुपये. 11ला जाता वापस कितीला येतं? नाही 8 ते 2. 8 ते 2. 8 ते 2 आपले किती घंटे राहिले? 5-6 घंटे. आपण 5-6 घंटे काम केल्यानंतर आपल्याला किती भेटते? 200 रुपये. त्याच्यावर मी तुम्हाला गोष्ट सांगतो. आता हे जे आम्ही जे प्रोग्राम घ्यालो शिलाईच्या क्लासचा, हे आपल्याला एक रोजगारसाठी आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आपण जे एक महिला प्रशिक्षण घेणार आहे शिलाई मशीनचा क्लास, हे बेरोजगारांना काहीतरी रोजगार भेटावा या दृष्टिकोनातून आपण इथे क्लास घेणार आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो मी. आज या मुलीने शिलाईचं काम केलेलं आहे, घरबसल्या 2-3 ब्लाऊज शिवले. तुम्हाला ब्लाऊजची शिलाई माहिती आहे काय? 150-200 रुपये. रोजचे 3 ब्लाऊज शिवले तर एका या 2 घंटे किती रोज कमवले ते? 500 रुपये दिले मिनिमम. म्हणजे आपल्याला तो रोज चांगला की हा रोज चांगला? हे भ्रष्टाचारचा रोज आहे किंवा आपल्याला 4-5 घंटे काम केलेला रोज. म्हणजे माझ्या सांगण्याचा दृष्टिकोन, आम्ही या गावामध्ये एक महिला प्रशिक्षण घेऊन शिलाई मशीनचे क्लास घेऊन तुम्हाला ते ब्लाऊज ड्रेस शिवता यावं आणि आपल्याला घरबसल्या 2 पैसे कमवता यावं या दृष्टिकोनातून आपण ते क्लास घेणार आहे. सोप्या भाषेत गावरानी भाषेत सांगितलं म्हणजे तुम्हाला की इथे आपल्याला एक महिला प्रशिक्षण घेऊन तुम्हाला काहीतरी एक रोजगार भेटावा आणि आपण घरबसल्या 2 पैसे इन्कम करावं यासाठी आपण ते क्लासेस घेणार आहे. दुसरी गोष्ट, आपण हा तर क्लास घेऊच, त्यानंतर आपण जे ऑनलाईनचं प्रमाणपत्र इश्यू करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे शासकीय लाभ भेटतात, उदाहरणार्थ पंचायत समिती एक डिपार्टमेंट आहे, जिल्हा परिषद, समाज कल्याण, या डिपार्टमेंटला काय असतात, शासनामध्ये जे काही महिला शिलाई मशीन काम केलेले आहे ते सुशिक्षित बेरोजगार आहे शिलाई काम करून, त्यांना शासनाकडून काहीतरी एक मदत म्हणून शिलाई मशीनचा लाभ भेटते. शिलाई मशीनचा आपण समजा शिलाई मशीनचा आपल्याला लाभ घेण्यासाठी शिलाई मशीनचे प्रमाणपत्र लागतात. आपण तिथं अर्ज लावले की डायरेक्ट आपण पंचायत समितीतून मशीन काढू शकतो. आता एक सेंट्रल गव्हर्नमेंटची नवीन योजना चालू आहे विश्वकर्मेची, त्याच्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला 1 लाखाचं लोन आहे आणि तुम्हाला 15,000 शिलाई मशीनचा लाभ आहे. फायदा किती राहिला? प्रमाणपत्राच्या द्वारे आपल्याला शासकीय लाभ भेटायले, त्या अंतर्गत तुम्ही लोनही करू शकता आणि जे शिलाई मशीनचे ते आम्ही गुण घ्यायला आले त्याकडे 2 पैसे कमवण्याची संधी द्यायला लागली. मग आता तुम्हीच सांगा मला, हे शिक्षण घेणे योग्य राहील की योग्य? योग्यच राहणार आहे ना, कारण आपण हा जे गुण घेऊन आपल्याला 2 पैसे कमवायले. सरांनी सांगितल्या पद्धती, सर मी तुम्हाला, आपण जर बाहेर गावी शिकायला गेलो दार्वे सारख्या ठिकाणी, दार्वेची तिकीट काय आहे? तू 15 रुपये 30, 15 जायला 15 रुपये यायला, महिन्याला 200, महिन्याला 900 रुपये तुम्हाला जाण्या येण्याचा खर्च आहे. वेळेवर गाडी भेटण्याची गॅरंटी आहे का? गॅरंटी नाही. जाण्या येण्याची प्रॉब्लेम. 900 रुपये असे चाललेले आहे. 2-3 महिने गेले तर 3,000 असेच चालले आपल्याकडे. म्हणजे 3,000चा जाण्याचा खर्च, तिथे जे आपल्याला शिक्षणाला खर्च लागतो तिथे जास्त लागणार. प्रायव्हेटला 1,500-2,000 महिना ते घेणार तुमच्याकडून, 5,000 ते 7,000 रुपये आपल्याला शिक्षणाला खर्च करावा लागते. पण हे शिक्षण मला घरच्या भाकरीवरून आपण त्याला 1-2 तास देणे शिक्षण घेणे आणि जाणे. म्हणजे तुम्ही सांगा ते शिक्षण सोपं आहे की हे शिक्षण सोपं आहे? आपण स्वतः मागं पाहून या. बाकी दररोज तुम्ही ब्लाऊज शिवू नका, पैसे कमवू नका, स्वतःचेच शिवा. तरी आपले पैसे भेटले लागले एवढा विचार फॅशन